कैलासवासी वसंतराव बाबूजी बालेराव नाना यांच्या शोकसभेसाठी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। अगदी थोड्याच वेळात आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। बाजार समितीचे सर्व व्यापारी, आडतदार, हमाल, मापाडी, सर्व शेतकरी बांधव सर्वांना विनंती आहे, अगदी थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आज या ठिकाणी मंचात पुरुषोत्तम बाजार समितीचे विद्यमान सभापती कैलासवासी वसंतराव बाबूजी बालेराव नाना यांच्या शोकसभेसाठी आपण सर्वजण, सर्वच राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व तालुक्यातील सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। मंचात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, सर्व हमाल, मापाडी, व्यापारी, आडतदार, शेतकरी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी मंचात कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कैलासवासी वसंतराव बाबूजी बालेराव नाना यांच्या शोकसभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। नानांच्या बाबत बोलायचं झालं तर कळंब ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कळंब सोसायटीमध्ये देखील संचालक म्हणून काम त्यांनी केलेलं आहे। कळंब गावच्या सर्वांगीण विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारे नाना आणि आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये देखील योगदान राहिलेलं आहे। आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून देखील नानांनी काम केलेलं आहे। जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी आपलं कर्तृत्वाचा ठसा निर्माण केलेला आहे। तसेच मंचात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून 2003 ते 2007 पर्यंत सभापती म्हणून काम पाहिलं आणि आता देखील विद्यमान सभापती नाना आहेत। शोकसभेसाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत पूर्वाताई वळसे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मंचात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिनराव पानसरे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन भाऊ भोर, बाजार समितीचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत। कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय बाळासाहेब भेंडे नाना हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। नानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना विनंती आहे, नानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। प्रतिमेचे पूजन करण्यासाठी नानांचे जावई माननीय श्री अनिकेत घोडके, अजय काळे आणि बाजार समितीचे उपसभापती सचिनराव पानसरे यांनाही विनंती आहे, प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे। कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब भेंडे नाना यांनाही विनंती आहे, प्रतिमेचे पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचे। रमेश भाऊ येवले यांनाही विनंती आहे, प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आपणही या ठिकाणी यायचं आहे। सर्वांना विनंती आहे, नानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांनी जागेवरती 2 मिनिटं उभं राहायचं आहे। ओम शांती, ओम शांती।
या ठिकाणी मंचर पुरुषोत्तम बाजार समितीचे विद्यमान सभापती कैलासवासी वसंतराव बाबूजी बालेराव नाना यांना यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। सभेसाठी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तसेच सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, पत्रकार उपस्थित आहेत। नानांप्रती भावना व्यक्त करण्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश स्वामी थोरात यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे। आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माझे गुरुवर्य कैलासवासी वसंतराव बाबूजी बालेराव यांच्या शोकसभेच्या निमित्ताने आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत। गेली 35 वर्ष आंबेगाव तालुक्याच्या राजकीय आणि समाजकारणामध्ये सातत्याने आपल्या अभ्यासवृत्तीच्या माध्यमातून प्रभाव पाडणारे एक व्यक्तिमत्व म्हणून नानांची आपणा सर्वांना या ठिकाणी ओळख राहिलेली आहे। सुरुवातीचा काही काळ शेती करून कृषी व्यवसायाच्या माध्यमातून आपलं कुटुंब पुढे नेत असताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून नानांनी कळमगावचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतर पंचायत समितीला निवडून गेल्यानंतर सभापती म्हणून 1992 ते 97 या कालखंडामध्ये काम करत असताना नानांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पंचायत समिती चालवली आणि एक कुशल प्रशासक कसा असतो याचा प्रत्यय संपूर्ण जिल्ह्याला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी आणून दिला। पंचायत समितीमध्ये काम करत असताना ग्रामविकासाच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या अनेक नवीन संकल्पना त्यांनी राबवल्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने चांगलं काम करून घेतलं पाहिजे याचा एक वस्तुपाठ त्यांनी या संपूर्ण परिसराला जिल्ह्याला त्या ठिकाणी घालून दिला। त्यानंतर 1997 ते 2000 या कालखंडामध्ये जिल्हा परिषदचा सदस्य आणि जिल्हा परिषदचा गटनेता म्हणून काम करत असताना त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपल्या अभ्यासवृत्तीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील विविध गावांना न्याय मिळवून दिला आणि आंबेगाव तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी उभा केला आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना कृषी क्षेत्राची प्रचंड आवड होती आणि मग नामदार वळसे पाटील साहेबांच्या बरोबरीने काम करत असताना 2003 ते 2007 साली या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून नानांनी काम केलं। हे काम करत असताना त्यावेळेची बाजार समिती सर्वांनाच माहिती आहे कशी होती, परंतु या बाजार समितीला काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून व्यापाराचे नवीन शेड उभे करून खऱ्या अर्थाने चांगली व्यवस्था आणि चांगली शेतकऱ्यांसाठी व्यवस्था निर्माण करण्याचं काम नानांच्या माध्यमातून झालं आणि त्याचबरोबरीने कांदा बटाट्याच्या बरोबर या ठिकाणी तरकारी मालाची सुद्धा खरेदी विक्री झाली पाहिजे ही भावना नानांनी मनामध्ये घेतली आणि तेव्हा मी सुद्धा याच मार्केटमध्ये काम करत होतो आणि मग सर्व व्यापारी बांधवांना बरोबर घेतलं आणि मुंबईमध्ये कल्याण भिवंडी त्या सर्व परिसरामध्ये 4-5 दिवसाचा अभ्यास दौरा आयोजित करून स्वतः नाना त्या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या बरोबर आले। तेथील खरेदीदारांना मंचर बाजार समितीमध्ये तुम्ही तरकारी घेण्याच्या निमित्ताने या, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ असं त्या ठिकाणी नानांनी सर्वांना गळ घातली आणि मग त्या सर्व खरेदीदारांना इथं आणून इथल्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्केटबद्दलची विश्वासार्हता निर्माण करून या ठिकाणी तरकारी मार्केट चालू केलं आणि खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यातील आणि या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना जो आपला माल मुंबई पुण्याला पाठवावा लागत होता, वाहतुकीचा प्रचंड खर्च त्या ठिकाणी तिथं येत होता,
तो सगळा खर्च वाचवण्याचं काम नानांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने झालं आणि आज त्या तरकारी मार्केटचं रूप त्या संपूर्ण 4 तालुक्यांमध्ये सगळ्यात मोठं तरकारी मार्केट म्हणून या ठिकाणी आपणा सगळ्यांना पाहायला मिळतं. शेतकऱ्यांच्या तर सुविधा झाल्याच, परंतु शेतकऱ्यांच्या अनेक मुलांना व्यापाराच्या निमित्ताने, खरेदीच्या निमित्ताने, वाहतुकीच्या निमित्ताने या ठिकाणी रोजगार सुद्धा त्या ठिकाणी नानांच्या प्रयत्नातून त्या काळामध्ये उपलब्ध झाला आणि ते मार्केट आज अतिशय चांगल्या पद्धतीने आजही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवलं जात आहे. नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी दिनेशराव आहेत किंवा सागर शेठ आहेत, सगळेच या ठिकाणी संजू शेठ आहेत. गणपती दत्त मंदिरामध्ये बसायचा. खऱ्या अर्थाने नानांच्या प्रयत्नातून त्यावेळेचे आम्ही सगळेच सहकारी, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र आलो. नानांनी त्या ठिकाणी तो गणपती उत्सव समिती मार्केट यार्ड म्हणून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा करायचा मनावर घेतलं. नानांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापारी बांधवांनी त्याला साथ दिली आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं उत्सव मंडळ त्या निमित्ताने तयार झालं. त्या उत्सव मंडळाच्या माध्यमातून राज्यामध्ये 1 नंबरचे 2 नंबरचे अनेक पुरस्कार आज त्या उत्सव मंडळाला मिळाले. त्याचं सुद्धा खऱ्या अर्थाने गणपतीचा उत्सव साजरा करण्याचं काम नानांच्या माध्यमातूनच त्यावेळी चालू झालं. माझ्यासारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी समाजामध्ये आला, उभा राहिला, त्याला सुद्धा निश्चितपणे नानांचेच प्रयत्न कारणीभूत आहे. कारण त्यावेळेस गणपती मंडळ या ठिकाणी स्थापन झालं. त्या ठिकाणी माईकवर बोलायचं कोणी, पहिले 2 दिवस नानांनी स्वतः त्या ठिकाणी माईक घेतला आणि सर्व नियोजन केलं आणि सगळेच व्यापारी बांधव या ठिकाणी हमाल बांधव उपस्थित आहेत. त्या सगळ्यांमधून तेव्हा माझं वय 18-19 वर्ष होतं. मी मार्केटमध्ये काम करायचा. नानांनी त्या ठिकाणी मला पुढं घेतलं, माईकवर कसं बोलायचं याचं प्रशिक्षण दिलं आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे शिकवलं आणि तोच आदर्श नानांचा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी त्या गणपती मंडळाच्या माध्यमातून, या मार्केटच्या माध्यमातून घडला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण या परिसरामध्ये काम करू लागला. नानांनी अनेक कार्यकर्ते घडवले. कळंबच्या परिसरात असतील, माझ्यासारखा असेल किंवा तालुक्यात पण अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नानांनी घडवलं, चांगल्या पद्धतीने जीव लावला आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये उभं करण्याचं काम केलं. आत्ता सुद्धा 1-1.5 वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली. नानांच्या बरोबरीने आम्हा सगळ्यांना साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून यायची संधी मिळाली. नानांनी परत एकदा सभापतीपद स्वीकारल्यानंतर या मार्केटमध्ये आमूलाग्र बदल करायची भूमिका नानांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा त्यांनी चालू केले. परंतु हे सगळं त्या नियतीला मान्य नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी नानांना आजाराचं निदान झालं. वर्षभर कुटुंबियांनी, साहेबांनी, सर्वांनी खूप प्रयत्न केले. कुटुंबियांचे जावई असतील, त्यांची मुलं असतील, मुली असतील, यांनी खूप प्रयत्न केले. मुंबई, पुणे सगळ्या ठिकाणी जाऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला. नानांनी सुद्धा उपचाराला चांगल्या पद्धतीने साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यांचं एक वाक्य होतं, त्यावेळेस आम्ही घरी भेटायला जायचं, बचेंगे तो और भी लढेंगे, तुम्ही काळजी करू नका, आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर पडू आणि चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा काम उभं करू. परंतु नियतीने ते मान्य केलं नाही. नानांना त्या ठिकाणी आपल्यातून जावं लागलं. नानांचं जाणं कुटुंबियाला, इथे उपस्थित असलेल्या सर्व मार्केटच्या सर्व व्यापारी बांधवांना, शेतकऱ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्वच सहकाऱ्यांना हे निश्चितपणे दुःखदायक आहे. नानांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी त्या ठिकाणी व्यतीत केलं, चांगल्या पद्धतीने काम उभं केलं. कळंबसारखं गावाचं नेतृत्व करत असताना त्या गावच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावली. कोरोनाच्या काळात स्वतःचं बायपासचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा रोज गावामध्ये यायचं, ग्रामपंचायतमध्ये बसायचं आणि तिथून माईकवर सगळ्या सूचना देऊन गावातील एकूण एक माणूस वाचला पाहिजे यासाठी भूमिका घ्यायची. त्यांनी गेली ते 5-6 महिने कोरोनाच्या काळात या गावात, कळंब गावासाठी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आणि खऱ्या अर्थाने गावाला या सगळ्या संकटामधून वाचवण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. नानांचं जीवन हे सातत्याने समाजासाठी त्या ठिकाणी राहिलं. समाजातील अनेक घटकांना त्यांनी त्या ठिकाणी मदत केली, शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि स्वतःच्या शेतीमध्ये अनेक प्रयोग करून खऱ्या अर्थाने शेती कशा पद्धतीने समृद्ध केली पाहिजे याच्या संदर्भातलं अनेक वस्तुपाठ नानांनी त्या ठिकाणी घालून दिले. असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक नाना आज आपल्यामध्ये नाहीत. ही भावना खरं तर मनाला मान्य करत नाही, परंतु नानांचं जाणं जरी दुःखदायक असलं तरी नानांनी जे संस्कार घालून दिले, नानांनी जे विचार समाजामध्ये मांडले किंवा नानांनी जे
गोष्टी आम्हाला सांगितल्यात. निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी नानांचा हा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि नानांचा विचारारूपी जे काम आहे ते सातत्याने पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आपण सर्वजण लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेला आपणा सर्वांच्या वतीने, मार्केटमधील सर्व संचालक बांधवांच्या वतीने, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, माझ्या मयूर हॉटेल परिवाराच्या वतीने नानांच्या प्रति मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. ओम शांती. यानंतर आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्व व्यापारी, हमाल, मापाडी, आडतदार सर्वांच्या वतीने संजू शेठ मोरे यांना विनंती आहे आणि या ठिकाणी आपण यायचं आहे. मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती कैलासवासी वसंतराव बाबूजी बालराव यांच्या शोक सभेच्या निमित्ताने मंचकावर उपस्थित आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब व सर्व राजकीय पक्षांचे मान्यवर, कार्यकर्ते, सर्व सहकारी संस्थांचे मान्यवर व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, माझा आणि सभापती साहेबांचा परिचय 90च्या सुमारास झाला. त्यावेळेला त्यांनी कळंबमध्ये खता औषधाचं दुकान टाकलं होतं आणि त्यानिमित्ताने माझा त्यांचा परिचय झाला होता. आणि नंतर या ठिकाणी 2003मध्ये ज्यावेळेला त्यांची गत काळामध्ये संचालक पदावर नेमणूक झाली, त्या काळामध्ये व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर व माननीय नामदार साहेबांच्या सूचनेनुसार माझी पण त्या ठिकाणी निवड झाली होती आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक अनुभव मिळाला आणि अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व, सभापतीपद त्यांनी या ठिकाणी कारकीर्द झाली. माझ्या आधी निलेश स्वामींनी बराचसा उल्लेख केलेला आहे, परंतु त्यांची या ठिकाणीची कारकीर्द होताना या ठिकाणचे जे घटक आहेत, आडतदार, खरेदीदार, व्यापारी, हमाल, मापाडी, कर्मचारी, सफाई कामगार, या सर्वांच्या प्रती त्यांनी या ठिकाणी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं व या ठिकाणी हा व्यापार सुरळीत कसा होईल व वाढेल कसा याचा ध्यास त्यांनी कायम घेतला होता. त्या काळामध्ये त्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी वारंवार पाऊस झाल्यावर अतिशय चिखल व्हायचा, गाळ व्हायचा आणि बरेचसे ग्राहक, व्यापारी या ठिकाणी घसरून पडायचे. तो प्रश्न व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला त्यांच्या पुढे आला तर त्यांनी त्यावेळेला एक भरीव असं काँक्रिटीकरणाचं काम केलं. ते काम इतकं दर्जेदार केलंय की आज त्या काळात ज्या गाड्या नव्हत्या त्याच्यापेक्षा 5 पट वजनाच्या ट्रक याच्यावर फिरत आहेत, तरीही आजही कुठेही त्या कार्यक्रमाला, त्या काँक्रिटीकरणाला तडा गेलेला नाही. अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून झालं. इथे जागेचा प्रश्न खूप मोठा भेडसावत होता. शरद बँकेच्या समोर एक मोठी शेड निर्माण झाली व या ठिकाणचा खूप मोठा जागेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. त्या काळामध्ये माझे वडील आजारी पडले, रामजी साहेबांचं अकाली निधन झालं होतं. त्या काळामध्ये या ठिकाणी एक सलोखा किंवा एकीचं वातावरण थोडंसं मागे पडलं होतं. तर त्यांनी या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी गणपती बसतोय पण तो खूप छोट्या स्वरूपात होतोय, तर त्याचं त्यांनी भव्य प्रमाणात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी एक मोठा मंडळ त्यांनी स्थापन केला. त्याच्या माध्यमातून एकच विचार होता की या ठिकाणी जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपापसामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहावं, एकमेकामध्ये एकीचं वातावरण राहावं, सहकार्याचं वातावरण राहावं. तर त्या गोष्टीचा, एका गोष्टीमुळं आजपर्यंत या ठिकाणी कधीही संघर्ष अगदी शेतकरी व्यापारी सुद्धा झालेला नाही. तर त्याचं कारण आहे या ठिकाणचं वातावरण निर्मिती करण्याचं त्यांचं दूरदृष्टिकोन. आणि आजही त्या गणपती मंडळ ही त्यांची कायमस्वरूपी ओळख राहिलेली आहे. गेले 19 वर्ष या ठिकाणी विसर्जनाची आरती त्यांनी कधीही चुकवली नाही. यंदाच तो पहिल्यांदा खंड पडला आणि आपल्यावर अतिशय दुःखद प्रसंग समोर झाला. यानंतर त्यांचं या ठिकाणी सगळ्यात मोठी जी ओळख आहे ती आहे तरकारी आणि भाजीपाला मार्केटची उभारणी. साहेबांच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न साहेबांच्या पुढे मांडल्यावर साहेबांनी लगेच मंजुरी दिली आणि या ठिकाणी जो बैल बाजार भरत होता त्या ठिकाणी जे काँक्रिटीकरण झालं होतं ते कांदा बटाट्याच्या कांदा विभागासाठी झालं होतं आणि त्या ठिकाणी हा प्रयोग आपण करून बघितला. तो इतका यशस्वी झालाय की आज या तरकारी बाजारातून छत्तीसगडच्या रायपूरला
गुजरातमध्ये सुरत आणि अहमदाबादला इथपर्यंत हा भाजीपाला रोजचा जातो आणि एवढा मोठा व्यवहार या ठिकाणी टर्नओव्हर होतो. या ठिकाणी जो धनामेथीचा बाजार होता त्याच्यामध्ये अतिशय मोठं असं भरभराट त्यांनी त्या काळामध्ये केली होती. या ठिकाणी प्रत्येक व्यापारामध्ये त्यांचं लक्ष असायचं आणि त्यामुळे या ठिकाणी सगळे व्यापार त्यांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरभराटीला आले. आणि असं हे व्यक्तिमत्व आता पुन्हा निवडून आले होते आणि पुन्हा सभापती झाले होते. यामुळं सर्व बाजारामध्ये उत्साहवर्धक वातावरण होतं. त्यांच्या काही संकल्पना होत्या की आता आपण हातामध्ये घेतलेलं काम आहे तर या पंचवार्षिकमध्ये काय काय करूया. तर त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा जो वाटा होता की साहेबांच्या माध्यमातून चांडोली या ठिकाणी 17 एकरची जागा त्यांच्या कालखंडामध्ये उपलब्ध झाली आणि आज एवढी मोठी जागा या परिसरामध्ये भविष्यात मिळेल न मिळेल माहीत नाही, पण एवढं मोठं काम त्या ठिकाणी झालं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना इंटरनॅशनल बाजारामध्ये इथल्या लोकांना माल नेता यावं यासाठी आयात निर्यात पूरक असं पॅकिंग, ग्रेडिंग व प्रोसेसिंग युनिट स्थापन करायचं होतं. या ठिकाणी जो टोमॅटोचा बाजार त्यांच्या वेळेला आपण एकल्याला उभा करण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणाने तो सक्सेस झाला नव्हता. तर यावेळेला तो त्यांनी खूप ध्यास घेतला होता की टोमॅटोचा बाजार पुन्हा मनसरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू करावा आणि यासाठी बोरवाडीपासून तर कळंबपर्यंत बायपासला 6-7 एकर जागेचा शोध ते घेतो आणि असं भविष्यात इथं अजून 25-30 वर्षांनी या भागातल्या तरुणांना, इथल्या शेतकऱ्यांना या व्यापार मार्केट कमिटीच्या माध्यमातून खूप मोठी संधी परत उपलब्ध व्हावी यासाठी त्यांचं काम सुरू झालं होतं. पण दुर्दैवाने त्यांना संधी मिळाली नाही आणि आज आपल्यावर ही श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलेली. अशा या आमच्यामधील लोकप्रिय अशा सभापतींना संपूर्ण मार्केटमधील आडतदार, व्यापारी, खरेदीदार, हमाल, मापाडी या ठिकाणचे सर्व आमचे जे काम करणारे कर्मचारी आमच्या संस्थांमध्ये त्या सर्वांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर आदरांजली अर्पण करण्यासाठी उद्योजक माननीय श्री रमेश शेट्टी येवले यांनी या ठिकाणी यायचं आहे. व्यासपीठावर आणि समोर जमलेले आपल्या तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित आदरणीय आणि सर्व मंडळी, आपले नाना म्हणजे कैलासवासी वसंतराव भागोजी भालेराव यांनी आपला जीवनाचा कारकीर्द पूर्णपणे शेतकऱ्याच्या सेवेसाठी घालवली आणि आपल्या तालुक्याला महाराष्ट्रात जी काही ओळख निर्माण करून देतात असे काही मोती आपल्या तालुक्याच्या गळ्यात जे ओवलेले आहेत, असा एक मोती आज आपल्यातून निखळला आहे आणि त्याची भरीव, त्याची भाल, त्याचं जो पोकळी तयार झाली ही कुणी भरून काढू शकत नाही. म्हणजे मी एवढंच सांगतो, अशा आत्म्याला तो आत्मा जिथे कुठे असेल ते त्याला आमच्या सुखशांती लाभो आणि मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाकडून आणि आमच्या शेतकऱ्यांचे जाणते राजे पवार साहेबांकडून त्यांना आदरांजली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री शिवाजीराव ढोबळे आबा यांना विनंती आहे, आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. उपस्थित बंधूंनी भगिनी, नऊ दिवसापूर्वी वसंतरावांचं दुःखद निधन झालं. अंत्यविधीचा कार्यक्रम झाला आणि आमच्या व्यापाऱ्यांनी शोकसभेचा कार्यक्रम देखील या ठिकाणी त्या दिवशीच घेतला आणि आज नामदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी शोकसभा आपल्या सभापतींना द्यायची म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. वसंतराव या तालुक्याचे सभापती झाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. निश्चित प्रकारे त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्याचा उपापोह या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मी त्याची दुरुक्ती करणार नाही, परंतु प्रसंगच अतिशय दुःखद आहे. एखाद्या कुटुंबावर एखादं संकट यावं आणि संकटामागून संकट यावीत
निश्चित अतिशय दुःखद आहे. वसंतराव आणि मी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक त्या टायमाला लढवली. वसंतराव पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. खालच्या भागातून मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य सगळे एकत्र बसायचे. आणि त्यावेळेला देखील सभापती पदाची जेव्हा निवड होती तेव्हा साहेबांनी वसंतरावचं नाव त्या ठिकाणी सुचवलं. मी देखील इच्छुक होतो. थोडंसं आमच्या गावच्या लोकांना देखील तसं बोलवलं गेलं आणि तिथं थोडंसं वातावरण निर्मिती तशी झाली. परंतु साहेबांनी सांगितल्याच्या नंतर वसंतरावचा फॉर्म त्या ठिकाणी दाखल केला. त्याच्यावर सूचक मी होतो. वसंतराव सभापती झाले. सुसंस्कृत राजकारण कसं असावं? एकमेकाचं संघर्ष आहे, मतभेद आहेत, परंतु एकमेकाची आपण किंमत जोपासली पाहिजे, एकमेकाला सन्मान आपण केला पाहिजे, अशा प्रकारची भावना वसंतरावची सातत्याने असायची. कृषी पदवीधर होते. आत्ताच मगाशी मोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कळंबला त्यांनी स्वतःचं खता औषधाचं दुकान त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं आणि त्यामुळं लोकसंपर्क फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. ते काम करत असताना जेव्हा आम्ही ते सभापती, आम्ही त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करत होतो आणि ते काम करत असताना आम्ही सगळ्यांनी एकोप्याने अतिशय काम केलं. खरेदी विक्री संघाचे चेअरमन त्या टायमाला तिथं सहयोगी सदस्य असायचे. गणपतराव इंदोरे देखील त्या ठिकाणी होते. ज्यांना कुठं काही संधी मिळाली नव्हती किंवा पराभव स्वीकारावा लागला, विठ्ठल भास्करांना त्या ठिकाणी सदस्य म्हणून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी अतिशय वेळेनं अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. आणि हे सगळं करत असताना तालुक्याचा विकास, साहेबांच्या बरोबर आपलं खंबीरपणानं राहायचं, हे धोरण त्या ठिकाणी आम्ही अवलंबलं. 97ला परत निवडणुका लागल्या. आमचा मतदारसंघ तिकडे महिला राखीव झाला. मी आपला बाजूला झालो आणि इकडे वसंतरावांच्या बाबतीत जो का ती घटना घडली ती थोडीशी आपल्या संस्कृतीला छेद देणारी संस्कृती त्या ठिकाणी घटना घडली. मला वाटतं साहेबांना जरा थोडंसं त्याचं एकदम थोडंसं मानसिक दबाव आल्यासारखं झालं. थोडासा बीपी वाढला. तुम्हा सगळ्यांना ते ज्ञात असेल. आणि ती जी परिस्थिती झाली ती अतिशय, जे व्हायला नको ते झालं. परंतु निवडणुका झाल्या. त्या ठिकाणी आपल्या वैतीच्या, मला वाटतं एक क्षीरसागर म्हणून एक आमची महिला उभी राहिली होती, तिथं त्या ठिकाणी त्या गटातून पराभव झाला. पण वसंतराव मात्र निवडून आले, चांगल्या मताधिक्याने निवडून आले. आणि परत संघर्ष पहा कसा येतो. आणि परत 98च्या साली जिल्हा परिषदेचं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा परत वसंतराव आणि मी समोरासमोर आलो. साहेबांनी यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी माझ्या मंडळीला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं. खरं तर त्या टायमाला दावेदार हे म्हणजे कार्यकर्ता म्हणून वसंतराव भालेराव हे निश्चित प्रकारे उजवे होते. त्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद हे नक्कीच मिळायला पाहिजे होतं. आता थोडंसं आरक्षणामुळे ते त्या ठिकाणी त्यांची संधी डावलली गेली आणि हे जर इकडे जर अध्यक्षपद दिलं नसतं तर ती बारामती त्याकडच्या विभागामध्ये गेलं असतं आणि म्हणून ती संधी इकडे गेली. पण पुढच्या वेळेला परत मुदत वाढली आणि जिल्हा परिषदचं अध्यक्षपद हे पुढच्या 2.5 वर्षासाठी राहिलं. म्हणजे अशा प्रकारे त्या जिल्हा परिषदेच्या संपूर्ण कामकाजामध्ये वसंतरावनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रभाव पाडला. आणि हे झाल्याच्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी त्या ठिकाणी वसंतरावना सभापती म्हणून केलं. आणि आत्ताच मोरेंनी सांगितलं की अतिशय दलदलीची अवस्था या ठिकाणी होती. मला वाटतं 2-4 वर्ष झाल्याच्या नंतर अतिशय कॉन्क्रीटीकरणाचं सुंदर असं काम या ठिकाणी झालं आणि अशीच आपली सभा भरली होती. आमचे दादाभाऊ शेटे होते, माऊली गावडे होते, सगळे होते. थोडेसे मतभेद झालेले होते आणि तो संघर्षाचा टाइम होता. परंतु मी मात्र सगळ्यात पहिलं उठून
वसंतरावनी केलेलं कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी मांडला. कारण मला माहिती होतं संघर्ष होणार आहे, कुठेतरी समन्वय असावा, म्हणून मी त्या टायमाला जरा वेगळी भूमिका त्या टायमाला घेतली. मी वसंतरावच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. दादा शेठ तुम्हाला लक्षात असेल, आणि त्या टायमाला आपण हे केलं. वसंतरावांनी या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं भरीव काम केलेलं आहे. मी त्याची आता पुनरावृत्ती परत करत नाही. प्रसंग असा आहे, मगाशीच म्हटलं की एकाच वेळेला किती ठिकाणांना आघात व्हावेत. खऱ्या अर्थानं सहजीवनाची गरज ही आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये असते, गरज असते. म्हणजे आपण पहा आपल्या कुटुंबामध्ये असेल, ते म्हातारं तिथं जर घरात बसलेलं असलं तर ती म्हातारी म्हणते, अरे ते त्यांना पाणी उतरून दिलं का, इसनाची व्यवस्था केली का, त्यांना चहा ताडण ठेवलं का, ह्या चौकशी करायचं काम त्यांची जे असते पत्नी ती त्या ठिकाणी करते. जर म्हातारी जर थकलेली असेल तर तो म्हातारा म्हणतो, अरे तुझी आई काय म्हणते ते बघ, तिला काय लागते ते बघ. आणि म्हणून सहजीवनाची खरी गरज ही आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये असते. आज आमच्या ताईंना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं, कारण तो प्रसंगच अतिशय हृदयद्रावक आहे. त्या स्वतः आजारी आहेत. वसंतरावांना जेव्हा इथं रुग्णालयात जावं लागलं, त्यांनी त्याच वेळेला त्यांना देखील त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. हे सगळे प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहेत. असे प्रसंग, अशा संकट पुन्हावरही येऊ नयेत अशा प्रकारचं सगळ्यात तुमची आमची नक्कीच भावना असेल. मी या प्रसंगी अधिक काय बोलणार नाही. वसंतरावांचं हे योगदान, वसंतरावांनी कार्यकर्ता म्हणून आमच्या सारख्यांना जे सांभाळलं, अगदी बरोबरीचे कार्यकर्ते, परंतु एकमेकाचा सन्मान करायचं काम वसंतरावांनी सातत्याने केलं. आणि ही अतिशय सुसंस्कृत राजकारणाची ही खरी गोळाबिरीज आहे. मी या प्रसंगी अधिक काय बोलणार नाही. वसंतरावांना या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई निघोट यांना विनंती आहे आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. कैलासवासी वसंतराव भागोजी भालेराव आता या मार्केट समितीच्या प्रचारात जरी आम्ही एकत्र असू, परंतु कैलासवासी वसंतराव भागोजी भालेराव हे माझे बंधू म्हणजे आमच्या सरांच्या आत्याचा मुलगा, आणि एक बंधू या नात्यानं सख्या बहिणीपेक्षाही जास्त सल्ले राजकारणात काय करावं, किती मोलाचे सल्ले असतील, कसं वागावं, कुणाला काय हे करू नये, कुणावर किती विश्वास ठेवावा, ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या अगदी कौटुंबिक घरात कसं वागावं, तर राजकारणात काय करावं आणि कसे जगावं, ह्या गोष्टी मी वसंतरावांकडून शिकले. ज्यावेळी आमच्या वहिनी पुण्याला ॲडमिट होत्या त्यावेळी नारायणगावला मी बरेच वेळा भाऊंची भेट घ्यायला गेले, परंतु ते काही ओळखत नव्हते. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये वहिनी आजारी असल्या कारणाने येऊ शकले नाही, परंतु त्यांनी त्यांची कधीही कमतरता मला जाणून दिली नाही. ते दोन्ही लग्नात त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा दोन्ही लग्नांना उपस्थित होते. आज हा जो प्रसंग आहे हा आमच्या नातेवाईकांच्याच कुटुंबातील आहे. त्याचप्रमाणे जसं आता दादांनी सांगितलं की ह्या वयातच खरी गरज पतीची पत्नीला आणि पत्नीची पतीला असते. परंतु आता आमच्या वसंतरावांच्या 2 कन्या आणि 1 मुलगा, तिघांची लग्न झालेली आहेत, जावई चांगले आहेत, दोन्ही मुली. ह्या मुलींनी आणि मुलांनी खूप कष्ट घेतले, मेहनत घेतली, म्हणेल तसा दवाखाना त्यांच्यासाठी केला. कोणती गोष्ट कमतरता नव्हती, परंतु नियतीच्या पुढे काही चाललं नाही. आणि ह्या प्रसंगाला ह्या कुटुंबाबरोबर आम्हा सर्व नातेवाईकांना सामोरं जावं लागलं. ज्या दिवशी मी कळंबला गेले, घरी आणलं होतं भाऊंना 2 दिवस, पुन्हा मी घरी गेले त्या दिवशी पण त्यांना नारायणगावला पुन्हा चेकअपला नेलं होतं. तर आमचे जे सरांचे मुलगे म्हणजे वसंतरावांची पुतणे आहेत
त्यांनी सांगितलं की आत्या तुम्ही परत 2 दिवसांनी भेट द्या, पण साहेबांची तब्येत काही अजिबात बरी नाही. आणि 1-2-3 दिवसातच पुन्हा सकाळीच मला पहाटेच 5 वाजता फोन आला की असं झालंय. पण म्हणजे कसं वाटलं नाही की हा माणूस इतका आता मागच एक आपण बाजार समितीच्या इलेक्शनला प्रत्येक सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेणारा माणूस, फिरणारा माणूस, ज्यावेळी त्यांची सभापतीपदी निवड झाली त्यावेळी एवढ्या गर्दीत सुद्धा त्यांनी माझं नातं विसरलं नाही. सगळी गर्दी बाजूला सारून मला म्हटले पहिलं माझ्या बहिणीच्या हस्ते मला माझा सत्काराचा स्वीकार करू द्या. हा माझा खूप मोठेपणा होता. आज ते म्हणजे नातेसंबंधातून भाऊ लागत होते, परंतु रक्षाबंधन असू द्या, भाऊबीजला तर मी माझ्या दिवाळीच्या नंतर ते मी नंतर जायची, परंतु कधीही गेलं तरी मोलाचे सल्ले मात्र मला त्यांनी खूप दिले. आणि हे जे आता मी राजकीय वाटचाल करत आहे त्यामध्ये तर मी नक्कीच सांगेन की त्यामध्ये त्यांचं सुद्धा खूप मोठा माझ्या याच्यात भाग आहे. आणि ही जी गोष्ट आता जर त्या माणसाने इतकी माणसं जोडली होती, आपण अंत्यविधीच्याच दिवशी पाहिलं, स्वतःचं गाव जर पूर्ण बंद होत असेल, आज राजकीय म्हणा सामाजिक त्यांची बांधिलकी इतकी होती की गावातील संपूर्ण गाव बंद ठेवून आज संपूर्ण गावाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करावी. आणि जो जनसागर तिथं लोटला होता, अगदी ज्याला कळेल तसा जो जनसागर लोटला होता, त्यातूनच त्यांचं काय महत्व होतं हे जाणवत होतं. आज कळमचे नागरिक सुद्धा मला म्हणतायत ताई आज आमचं गाव पोरकं झालंय. म्हणजे आज त्यांच्या कुटुंबाला जितकी गरज होती तेवढी समाजाला गरज होती, गावाला गरज होती. परंतु काही देवाजीच्या मनात इथे कोणाचे चालेना. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, शेवटी माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्व आहे. आज आपण या सभेला मी माझ्या निघोट कुटुंबियाच्या वतीने आदरणीय माझे बंधू कैलासवासी वसंतराव भालेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि एवढंच सांगते, आता संपूर्ण राजकीय पक्षाचे आपण सर्व आहोत किंवा समाजातीलही सर्व लोक आहोत. एकदा माणूस गेला त्यावेळी त्यांचं आपण दुःख पाळतो किंवा त्यांना आपण आदरांजली श्रद्धांजली वाहत असतो, परंतु नंतर त्या कुटुंबाचं काय होतं, अधूनमधून थोडंफार जसं सभापतींनी आपल्याला जीव लावला त्याचप्रमाणे अधूनमधून प्रत्येकाने परत त्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं. कारण आमची वैवी पैशापेक्षाही त्यांची आता शारीरिक ताकद तितकी नाहीये, ते आजारीत आहेत, पण त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज आहे. त्यामुळं आपण तुम्ही आम्ही सर्वांनी फक्त आजचा हा विषय झाल्याच्याही नंतर त्या कुटुंबात कधी योगावन म्हणजे जाणीवपूर्वक भेट द्यावी आणि त्या कुटुंबाला आधार द्यावा, एवढीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करते आणि थांबते आणि आमच्या दादांना आदरांजली समर्पित करते. यानंतर आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय श्री राजारामजी बानखिले यांनी या ठिकाणी यायचे आणि वक्त्यांना विनंती आहे आपल्या थोडक्यात भावना व्यक्त करायच्या आहेत. आपल्या आंबेगाव तालुक्यातील एक दूरदृष्टीचं नेतृत्व, हुशार अभ्यासू असा एक जाणकार नेता कैलासवासी वसंतराव भागोजी भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत. 9 दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. वसंतरावांसारखा एक धडाडीचा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये ज्यावेळेस 80च्या दशकामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये कामाला सुरुवात केली, तसं पाहिलं तर शिवाजीबाबा तुम्ही खऱ्या अर्थानं काही गोष्टी स्पष्टपणानं मांडण्याचा प्रयत्न केला आणि 80च्या दशकातील फार थोडी मंडळी आज या तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अस्तित्वात आहेत.
त्यापैकी वसंतराव होते डिके साहेब, कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील असतील, कैलासवासी किसनराव बानखेले असतील, बिड्यांना काळे असतील, या सगळ्या जुन्या जाणत्या नेत्यांबरोबर वैचारिक बैठक, अनेक विचाराची देवाणघेवाण करणारं तरुणांपैकी एक त्या कालखंडातील एक वेगळं आगळं नेतृत्व म्हणजे वसंतरावांचं असायचं. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना किती संधी मिळाली, किती पद्धतीनं पुढे गेले, याच्याही पेक्षा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक तरुण समाजासाठी काहीतरी करायचंय या जाणीवेनं कामाला लागतो आणि झपाटल्यासारखं रात्रंदिवस पहिले आपल्या गावापासून सुरुवात करतो. गावामध्ये तसं पाहिलं तर कळमगाव पहिल्यापासून बागायती क्षेत्र, नदीच्या कडेला वसलेलं आणि चांगल्या प्रकारे सगळी मंडळी, नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी सधन असणारी मंडळी, आणि अशा वेगळ्या वेगळ्या पार्श्वभूमीच्या गावामध्ये नेतृत्व करणं हे त्याही कालखंडामध्ये सोपं नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये जो वसंतरावांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला, त्यांना जी 1992 साली सभापती पदाची संधी मिळाली, 92 सालची निवडणूक आबा आपल्या सगळ्यांना आठवत असेल. आम्ही त्यावेळेस किसनराव बानखेले आणि आमची शिवसेनेची जनता दल शिवसेना आघाडी केली. त्याही वेळेस वसंतरावांनी सगळ्या ती परिस्थिती जर आपण सगळ्यांनी पाहिली असती तर निश्चितच त्या विरोधात निवडून येणं एवढं काही सोपं नव्हतं आणि कळमसारख्या गटामध्ये खूप अवघड गोष्ट होती. परंतु वसंतरावांची नुकतीच राजकारणातील म्हणजे तालुका पातळीच्या राजकारणावरती प्रवेशाची पार्श्वभूमी आणि त्या परिसरातील जनतेने सुद्धा एक सुशिक्षित तरुण, BSc अग्री झालेला तरुण मुलगा समाजाचा राजकीय भूमिकेमध्ये उतरतोय, तर त्याही वेळेस लोकांनी भरभरून साथ दिली आणि प्रथमतः सभापती पदाची संधी मिळाली. आणि तालुक्यातील सभापती कसा असावा, काय काम करू शकतो, कारण त्यापूर्वीचे सभापती पाहिले, कैलासवासी शंकररावजी केंगले असतील, कैलासवासी महादेव चिमाजी भालेराव असतील, शिवाजीराव डोळस असतील, ही सगळी मंडळी नाही म्हणलं तरी शैक्षणिक दृष्ट्या थोडीशी कमकुवत होती. त्यांना नाव ठेवण्याचं या ठिकाणी हा प्रकार नाही, परंतु निश्चितच वसंतराव आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळेस कामकाजाची तुलना होते त्यावेळेस तरुण रक्तामध्ये संधी मिळालेलं वसंतरावांसारखं नेतृत्व, सभापती पदाला काय अधिकार असतात हे खऱ्या अर्थानं त्यांनी त्यावेळेस सगळ्या तालुक्याला आणि त्या कालखंडातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना दाखवून दिलं. त्या कालखंडामध्ये पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असायचा आणि मग त्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा वसंतरावांनी त्या जिल्हा परिषदच्या मासिक बैठकीमध्ये आंबेगाव तालुक्याचे प्रश्न मांडत असताना, शरदरावजी यदा कदाचित तुम्ही ते प्रसंग पाहिलेही असतील की ती पोटतिडीक आणि त्या प्रश्नाच्या बारकाव्याशी मुळापर्यंत जाणं आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी केवळ प्रश्नच मांडायचा नाही तर सोडवण्यासाठी उपाययोजना सुद्धा मांडण्याची भूमिका वसंतरावांनी घेतली. म्हणजे प्रशासनातला प्रचंड ज्ञान असणारा, साठा असणारा, माहिती असणारा नेता. वसंतराव जर राजकारणात आले नसते आणि प्रशासकीय सेवेमध्ये जर एखादी परीक्षा त्याही कालखंडामध्ये दिली असती तर मला वाटतं उत्तम प्रशासक म्हणून सुद्धा वसंतराव एक चांगल्या प्रकारे या राज्याच्या वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु राजकारणामध्ये आले, राजकारणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कितीही माणूस हुशार असला, कितीही व्यवस्थित पद्धतीनं विचार मांडणारा असला, काम करणारा असला, तरी देखील ज्याच्या पाठीमागे कुणाचा तरी वरदास्त नाही आणि ज्याला कौटुंबिक वारसा नाही अशी माणसं फारसा अपवादात्मक फार थोडी माणसं असतात की ज्यांना संधी मिळते. वसंतरावांना जर तशा पार्श्वभूमीमध्ये काहीतरी निश्चित प्रकारे पाठबळ असतं तर मला खात्री आहे की वसंतराव भालेराव हे नाव जसं आज आंबेगाव तालुक्यात पुणे जिल्ह्यात आहे तसं महाराष्ट्राच्या राजकीय ध्रुवामध्ये सुद्धा आपल्याला वसंतरावांचं नाव निश्चित प्रकारे पाहायला मिळालं असतं. एवढी हुशारी त्या माणसाजवळ निश्चितच होती. आता ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृती जपणं, त्यांच्या पाठीमागून त्यांच्या विचाराला चालना देणं एवढंच आपल्या हातामध्ये, बाकी काही करू शकत नाही. आमच्या आता निगुटताई बोलल्या की खऱ्या अर्थानं शिवाजी आबा तुम्ही सांगितलं की 60 नंतर कुटुंबामध्ये
पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची एकमेकांची गरज असते आणि अलीकडच्या कालखंडामध्ये तरुण मुलांकडे पाहिल्यानंतर निश्चितच या वयामध्ये पती पत्नींची एकमेकाला प्रचंड गरज असते. परंतु आमच्या वहिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्याही एका वेगळ्या पार्श्वभूमीतनं जात आहेत. आत्ताच निघोटताईंनी सांगितलं की त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची मानसिक आधाराची गरज आहे, त्या कुटुंबाला गरज आहे आणि त्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे. कितीही बोलत राहिलं तर वेळ कमी पडणार आहे. पण वसंतरावांनी या तालुक्यामध्ये जे काही काम उभं केलेलं आहे, जे काही आपली व्यक्तिरेखा उभी केलेली आहे आणि सभापती ही ओळख या तालुक्यामध्ये मला वाटत नाही कितीही यापुढे सभापती झाले तरी वसंतराव भालेरावांचं नाव हे सभापती म्हणून कायमस्वरूपी आंबेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये अजरामर होईल. सभापती म्हणलं की पहिलं नाव हे वसंतराव भालेरावांचंच आपल्या नजरेसमोर येईल. म्हणजे ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम करायचं ही भूमिका त्यांनी सगळ्या समाजाला दाखवून दिलेली आहे. निश्चितच त्यांच्या जाण्यानं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचं तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. विशेषतः कळंब आणि तो सगळा परिसर सातत्यानं त्या परिसरातील छोटे मोठे प्रश्न आपल्या नेतृत्वाकडे घेऊन जायचे, तो सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचा. एवढंच नाही तर गोरगरीब कुटुंबातील एखादा मुलगा असेल त्याला कुठेतरी काहीतरी संधी मिळवून द्यायची असेल तर त्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणं आणि आमच्यासारख्या विरोधी पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आमच्या वयामध्ये फारसं अंतर नाही, 4-5 वर्षाचा फरक, परंतु तरी देखील मित्रत्वाचे एक चांगले सल्ले सातत्यानं वसंतराव मलाही देत होते. त्या भूमिकेतनं एक चांगला सल्लागार, चांगला मित्र हरपलेला आहे. तेव्हा त्यांच्या जाण्यानं जी उणीव त्या कुटुंबामध्ये आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे ती उणीव निश्चितच आपण भरू शकणार नाही. परंतु त्या कुटुंबाप्रती असणारी आपली सद्भावना यापुढे सुद्धा अशाच पद्धतीची राहील. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्याच वतीनं वसंतरावांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिनराव पानसरे यांना विनंती आहे, आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी वसंत नाना भालेराव यांना शोकसभेच्या निमित्तानं आदरांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित राज्याचे नेते सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, भालेराव परिवाराचे सर्व कुटुंबीय, उपस्थित सर्व पक्षाचे मान्यवर, मार्केट कमिटीमध्ये काम करणारे व्यापारी, हमाल मापाडी आणि परिसरामधून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नानांनी अनेक पुढे बसवली. गावच्या ग्रामपंचायत आणि सोसायटीपासून चालू झालेला हा प्रवास मग पंचायत समितीचे सभापती असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल आणि नंतरच्या काळामध्ये मार्केट कमिटीचा सभापती म्हणून नानांना काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना तालुक्यातील एक हुशार, अभ्यासू आणि प्रशासनाची जाण असणारा नेता म्हणून नानांची ओळख संपूर्ण तालुक्याला आणि या परिसराला त्या ठिकाणी निर्माण झाली. सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी संधी मिळते, संधी मिळाल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे समजावून घेणं आणि त्यामधून त्याची सोडवणूक करणं याच्यामध्ये नानांचा हातखंडा त्या ठिकाणी होता. मार्केट कमिटीवरती सभापती झाल्याच्या नंतर अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितलं का पूर्वीची मार्केट कमिटी आणि आताची मार्केट कमिटी ही आता आपण नव्याने पाहतोय, परंतु या मार्केट कमिटीच्या विकासाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं नानांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी रोवली गेली. मार्केट कमिटीच्या संदर्भात अनेक समस्या
आणि अनेक प्रश्न जसे व्यापाऱ्यांच्या समोर होते तसे शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी होते. परंतु गावोगावी जाऊन ते प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याचं काम नानांनी संधी मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी केलं. आज आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय का सुसज्ज अशी मार्केट कमिटी त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. खरं तर नाना जसे उत्तम राजकारणी होते त्याचप्रमाणे ते एक प्रगतशील आणि आदर्श शेतकरी देखील होते. एक 25-30 वर्षाच्या काळाच्या अगोदर त्या ठिकाणी शेतीमध्ये नवनवीन आधुनिक प्रयोग नानांनी केले आणि कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल हा आदर्श या परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जनतेला नानांनी त्या ठिकाणी घालून दिला. काम करत असताना आपल्या स्वभावाच्या माध्यमातून अनेक माणसं आणि मित्रपरिवार त्या ठिकाणी नानांनी जोडला. मला खरं तर नानांचा फार सहवास लाभला नाही, परंतु वसंतराव भालेराव हे नाव गेल्या अनेक वर्षापासून आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये आमच्यासारखे अनेक तरुण सहकारी त्या ठिकाणी ऐकत आलेलं आहे. बाजार समितीची त्या ठिकाणी निवडणूक लागली आणि नानांच्या बरोबरीनं साहेबांनी आमच्यासारख्या अनेक तरुणांना त्या ठिकाणी संधी दिली. ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्तानं आम्ही प्रचारासाठी गावोगावी जायचं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी लोकांसाठी नवीन होतो, परंतु नाना त्या ठिकाणी सांगायचे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उभे आहोत आणि या तालुक्यातील जनता ही आपल्याला चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून देणार आहे. इतका ठाम विश्वास नानांना त्या ठिकाणी होता. खरं तर निवडून आल्याच्या नंतर एक 2-3 महिन्यामध्येच नानांच्या आजाराचं निधन त्या ठिकाणी झालं आणि ही बातमी सर्वांना त्या ठिकाणी धक्का देणारी होती. परंतु नानांना उपचार घेण्यासाठी नानांशी कुणी बोलायचं. साहेब नानांना भेटायला ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले आणि नानांना सांगितलं का तुम्हाला असा आजार त्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्हाला पुढील उपचारासाठी पुण्याला जावं लागणार आहे. खरं तर आमच्यासारख्यांना वाटलं होतं का एखादा आजार समजल्याच्या नंतर माणूस घाबरून जातो आणि गळून पडतो, परंतु त्याही परिस्थितीमध्ये नानांनी सांगितलं का घाबरून जाण्याचं काही कारण नाही, खचून जाण्याचं काही कारण नाही, त्या ठिकाणी माझ्यावरती चांगल्या पद्धतीचे उपचार होतील आणि मी लवकर त्या ठिकाणी बरा होईल. इतकी इच्छाशक्ती असलेला माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी प्रथम पाहिला. ऑपरेशन झाल्याच्या नंतर नाना घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर डोक्यावरच्या पट्ट्या देखील त्या ठिकाणी काढल्या नव्हत्या. डोक्यामध्ये टोपी घालून नाना मार्केट कमिटीमध्ये हजर झाले. आम्ही सर्वांनी पाहिलं आणि मी नानांना म्हणलं, नाना त्या ठिकाणी तुम्हाला आज आरामाची गरज आहे, तुम्ही मार्केट कमिटीमध्ये नाही आला तरी चालेल, तुम्ही घरी बसून आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करा आणि मार्केट कमिटी संदर्भात ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या संदर्भात आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी घरी येऊन भेटू, तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. परंतु नाना हार मानायला तयार नव्हते. नानांनी सांगितलं मला त्या ठिकाणी काही झालं नाही, मी त्या ठिकाणी लवकर बरा होणार आहे, परंतु साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे, आपल्याला अनेक प्रश्न ह्या मार्केट कमिटीचे सोडवायचे आहेत आणि त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. हा नानांचा एक विश्वास त्या ठिकाणी फार मोठा होता. आम्ही त्या ठिकाणी हे सर्व पाहिल्याच्या नंतर आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं की आपण या ठिकाणी इतक्या तरुण असताना आपण म्हणावं तितकं काम करत नाही, परंतु इतका आजारी असलेला माणूस इतक्या प्रबळ इच्छाशक्ती दाखवतो आणि या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हिताची जपणूक करण्यामध्ये या माणसाला किती आपुलकी आणि प्रेम आहे हे सर्व नानांच्या या सर्व याच्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर मार्केट कमिटी संदर्भात नानांची अनेक स्वप्न होती. नानांचं म्हणणं होतं का या ठिकाणी धनामेथीचा बाजार बंद झालेला आहे,
बैलांचा व्यापार त्या ठिकाणी बंद झालेला आहे. आपली लोणीला जागा आहे, सांडवलीला जागा आहे, तळेघरला जागा आहे आणि घोडेगावला देखील त्या ठिकाणी जागा आहे. कांद्याचे आवक आपल्या मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी फार वाढलेली आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची देखील त्या ठिकाणी अडचण होतीये. आपल्याला थोड्याच दिवसामध्ये साहेबांशी चर्चा करून याच्यावरती एक चांगला निर्णय आणि तोडगा काढायचा आहे. याच्यासाठी नानांचे त्या ठिकाणी खूप प्रयत्न होते. परंतु सुदैवानं साहेबांनी देखील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांशी त्या ठिकाणी बोलणं केलं. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी त्या ठिकाणी उपचार केले. कुटुंबीय देखील रात्रंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटलला घेऊन त्या ठिकाणी जात होते. परंतु सर्वांच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि या तालुक्यातील एक आमच्यासारख्या असंख्य तरुणांचा मार्गदर्शक आणि प्रशासनातला जाण असलेला नेता आज आमच्यातून त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. निश्चितच नानांची जी स्वप्न आहे, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही सर्व संचालक मंडळ येणाऱ्या काळामध्ये जी राहिलेली कामं आहे ती निश्चित रूपाने त्या ठिकाणी पूर्ण करू. खरं तर नानांच्या जाण्यानं त्यांचा कुटुंबीय असेल, आमच्या मार्केट कमिटीमधील सर्व घटक असतील किंवा या तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांना ते दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी अशी भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं नानांना अखेरची आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने डी.के. वळसे पाटील यांना विनंती आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि आपल्या सर्वांचे अत्यंत जवळचे संबंध असलेले वसंतराव भालेराव यांच्या निधनामुळं केवळ त्यांचं कुटुंब किंवा कळंब गावापुरतंच हे दुःख मर्यादित नाही, तर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात प्रत्येक गावात आणि जवळपास प्रत्येक घरात त्यांचा जनसंपर्क होता. जेव्हा त्यांचा राजकीय प्रवास 1980ला सुरू झाला, शिवखेते गुलाबराव वळसे पाटील हे उमेदवार होते आणि त्यावेळेस त्यांच्या प्रचारामध्ये जसं गणपतराव इंदुरे, शिवाजीराव डोबळे यांच्यासारखे युवक कार्यकर्ते होते, त्यातमध्ये वसंतरावचा समावेश होता. त्यानंतर 1990ला साहेब उभे राहिले, त्यावेळेस बाळासाहेब बेंडे असतील, देवेंद्रभाई शहा, नाशिर शेख अशी अनेक नावं घेता येतील. काही एक टीम त्या काळामध्ये काम करत होती आणि 92ला आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसेल की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य 15 होते आणि त्यांना सभापती पद निवडायचा अधिकार होता. आता फक्त पंचायत समिती सदस्यांनाच तो आहे. आबा म्हटले ते बरोबर, आबा त्यावेळेस स्पर्धेत होते, पण दादा असतील, साहेब असतील, बीडी अण्णा काळे हे पक्षसृष्टी होते आणि एक कर्तबगार कृषी खात्यातला उच्च पदस्थ म्हणून त्यांना संधी द्यायची निर्णय घेतला आणि आबा त्याला अनुमोदक होते, याचा मी एक साक्षीदार आहे. आणि त्यांनी पंचायत समितीवर राजाभाऊने उल्लेख केला. पंचायत समितीमध्ये एक चांगला दबदबा मिळाला. पूर्वी असं होतं, ते सभापती होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदले हे गट शिक्षणाधिकारीच करायचे आणि सभापती सही करायचे, पण वसंतराव झाल्यामुळे मात्र त्यांनी पूर्ण यंत्रणा सभापती पद काय असतं हे दाखवून दिलं आणि संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे त्यांनी राबवली. अर्थात त्यावेळेस साहेबांचं त्यांना मार्गदर्शन होतं, त्यामुळे ते शक्य झालं. आणि कोथंबिरीचा इथला जो बाजार बंद पडलाय मेथीचा, जवळजवळ 3-4 ट्रक जात होते, ते पूर्व सुरू करायचे त्यांचं सतत विचार होता. त्यांच्यावर जेव्हा तो दुर्धर आजार ओढावला तेव्हा त्यांना बुधराणीमध्ये ऍडमिट केलं आणि साहेबांच्या बरोबर मी बऱ्याच वेळा होतो. साहेब सतत आढावा घेत होते. तिथं राधेश्याम शिंदे म्हणून एक आपल्याच गावचा आपल्या भागातला तरुण आहे, तो अपडेट देत होता. आणि ते जेव्हा व्यवस्थित झाले तेव्हा बाजार समिती आले, तेव्हाच ते म्हटले का आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बंद पडलेला बाजारभाव सुरू करायचा आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला माहित नसेल, खेड, आंबेगाव, जुन्नर मध्ये सर्वात मोठा मेथीन कोथिंबीरीचा बाजार आपल्याकडे भरत होता, पण तो का बंद झाला या खोलात मी जात नाही. आणि त्यांचं स्वप्न होतं की हा बाजार मी सुरू करणारच
आणि मला असं वाटतंय का बाजार समितीने त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाने पुढाकार घ्यावा. पुढे दिवस आले पाहिजेत. त्यांचं अनेक गुणापैकी एक गुण होता, त्या काळामध्ये प्रसार माध्यम अजिबात नव्हती, सोशल मीडिया नव्हता, फक्त पेपर वाचणं, आकाशवाणी पुणे केंद्र आणि ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन. त्या काळात बातमी आल्यानंतर टेलिफोनवर प्रतिक्रिया देणारा त्या काळातला तो माणूस होता. आज आम्ही देतो, सांगितलं कोणाला आले ते जरा आम्हाला पाठवा ना व्हॉट्सअपवर, तो एक वेगळा गुण होता. आजपर्यंत तो होता. आता जरी सभापती झाले तरी सतत पत्रकारांशी फार त्यांचे चांगला संपर्क होता. कामाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीतच आहे, त्यांनी भरारी घेतली. बाजार समितीचा खरा विकास करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. किंवा ती जी 17 एकर मोरेंनी उल्लेख केला, जागा घ्यायची, त्यासाठी अनेकदा मी त्यांच्याबरोबर कलेक्टर ऑफिसला त्यांच्या गाडीत जायला मिळायचं म्हणून मी त्यावेळेस गेलेलो आहे. असं एक चांगलं नेतृत्व हरपलं याचं दुःख सर्वांनाच आहे. अधिक न बोलता वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या इथं सर्व जे उपस्थित पत्रकार मित्र आहेत त्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने वसंतराव भालेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरदराव लेंडे साहेब यांना विनंती आहे, या नानांच्या प्रति भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय वळसे पाटील साहेब, शोकग्रस्त भालेराव परिवाराशी निगडीत आणि सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या संस्थांवर काम करणारे सगळे सहकारी बंधू आणि भगिनींनो, सन्मित्र स्वर्गीय वसंतराव बाबूजी भालेराव यांना श्रद्धांजली वाहण्याचा दुःखदायक अशा प्रकारचा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या वाट्यावर आलेला आहे. आम्ही एका वयाचे. वसंतराव भालेरावांची सासरवाडी नारंगावचा दरंदाळे परिवार, त्या परिवारातली एक कन्या आमची चुलती आहे. वसंतराव नात्यानं काका लागतात आणि वसंतरावांची एक कन्या आमचे सन्मित्र, आमच्या तालुक्यातलं बेले परिसरातलं आघाडीचा परिवार घोडके परिवारात जयवंतराव घोडकेंना सून त्या ठिकाणी दिलेली आहे. असं दुहेरी नातं त्या ठिकाणी रक्ताचं तयार झालं. सार्वजनिक जीवनात वसंतरावांचा आमचा परिचय जो झाला, 92 साली मला स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आता पत्रकार वळसे पाटलांनी सांगितलं, 62 ते 92 जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समितीच्या सभागृहात सभापती होता येत होता आणि मासिक मिटिंगला सहभाग घेता येत होता. नंतरच्या काळामध्ये कायदा बदललाय 97 नंतर. माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय दशरथराव पवार सभापती होते. खेडला जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शेटे सभापती होते. मावळला आरोपलेखाताई ढोरे या सुद्धा जिल्हा परिषद सदस्याच सभापती होत्या. मुळशीला रामभाऊ ठोंबरे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य. वेल्ल्याचे रेवण्णा दारवटकर जिल्हा परिषद सदस्य. बोहरचे श्रीपतराव गोरपडे जिल्हा परिषद सदस्य. पुरंदरला तोबा अण्णा बिनताडे पैलवान जिल्हा परिषद सदस्य. इंदापूरला विश्वासराव रणसिंग जिल्हा परिषद सदस्य. त्या ठिकाणी बारामतीला सतीश मामा खोमणे जिल्हा परिषद सदस्य. दौंडला विलासराव जाधव जिल्हा परिषद सदस्य आणि शिरूरला सदाअण्णा थिटे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य सभापती झाले. आंबेगाव तालुक्यामध्ये त्यावेळे आमचे सुभाषराव मोरमारे असतील, रमेश गाडे पाटील, कलावतीताई थोरात, सुरेशराव गोर ज्यांचं आता आगमन झाले ते, शिवाजी आबा डोबळे ही मंडळी जिल्हा परिषद सदस्य होती. परंतु पंचायत समितीमधला त्यावेळेचा सभापती एकलव वसंतराव भालेराव. सभापती पदाची निवडणूक 2 दिवस पुढे होती. पुण्याच्या आयबीला त्या ठिकाणी वसंतराव आले. हातामध्ये थोडीशी फाईल होती. वळसे पाटील साहेब यायला थोडासा उशीर होता.
वल्लभशेठ बेनके साहेबांबरोबर मी होतो. वसंतराव तिथं भेटले बेनके साहेबांना, थोडीशी चर्चा, परंतु मनामध्ये तगमग त्या मित्राचे होते. आणि ते म्हटले की साहेबांना भेटायला आले, पण साहेब काय अजून सिग्नल देत नाहीत. मला समोरची मंडळी सुद्धा किसनराव आणि त्या मंडळींकडनं निरोप येतात, बघा काय करतात. मला आजही ते शब्द आठवतात. वल्लभशेठने सांगितले की वसंतराव परत अशी गोष्ट बोलू नको. नेता सगळ्या गोष्टींची पारख करत असतो, त्यांना सगळ्याची जाण असते. तुम्हाला संधी मिळेल शांततेने घ्या. आणि वसंतराव त्या ठिकाणी पंचायत समिती आंबेगावचे सभापती झाले. आमच्या दर 3 महिन्यांनी जिल्हा परिषदेला जनरल बोर्ड असायचा. आम्ही सगळे नवीन एका वयाचे. आपलं सत्ताधारी पक्षाचं काँग्रेस हाऊसला आमची एक पक्ष मिटिंग असायची. तिथं सगळे सभापती आपापल्या भागातले प्रश्न आहेत ते तळमळीने मांडायचे. सभागृहात सभा रेटून न्यायची, आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करायचे, पण ही कामं आमची मार्गी लागली पाहिजेत. हे जे सगळे सभापती आहेत त्याच्यामध्ये आग्रक्रमानं वसंतरावांचा आग्रह असायचा आपल्या कामांच्या संदर्भात. सगळे सभापती एकत्रित व्हायचे. आता शिवाजी आबांना आम्ही त्यांच्याच व्हायचे असल्यामुळे त्यांच्या चर्चेत सहभागी व्हायचे. त्यांच्या चर्चा चालायच्या, तुमचे बदल्यांचे नियम, बाकीच्या विषयात प्रत्येक जण सांगायचं, नेत्याला विचारावं लागतं असं. वसंतराव सांगायचे, मी सगळं बारकाईने पाहिले. प्रोटोकॉल म्हणून वर्षे पाटलांना यादी दाखवायची, पण साहेब त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ते म्हणतात वसंतराव योग्य केले, त्याला मंजुरी असायची. अनेक काही विकास कामांचे विषय जरी असले तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य वसंतरावांना त्या निमित्ताने होत. मग अनेक पद आता अनेकाचा उल्लेख झाला. कळंब गावामध्ये ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, सहकारात आणि सामान्य प्रशासनात दोन्हीकडे ह्या मित्राला आवड असल्यामुळे एक उच्च शिक्षित तरुण गावाला येऊन अशा प्रकारची समाजाची सेवा करण्याचे काम करतो. मग अशी राजाभाऊ म्हटले, कदाचित या क्षेत्राकडे वळले नसते तर ते उच्च अधिकारी झाले असते. ही वस्तू ती खरी आहे. मग खूप काळ गेला, संघर्ष झाला. शेती, सार्वजनिक क्षेत्र याच्यामध्ये त्या ठिकाणी वसंतरावांचं जीवन व्यतीत होत असताना त्यांच्या चिरंजीवाचा विवाह जवळ जरला झाला. त्यावेळची गर्दी, त्यांचा संपर्क, त्यांनी प्रत्येकाला घरी जाऊन दिलेली लग्नाचं निमंत्रण हे आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं. ते निमंत्रण पत्रिका घेऊन माझ्याकडे जेव्हा आले मी घरीच होतो. बऱ्याच वेळ आमच्या जेव्हा भावाचे मित्र भेटले म्हणून जुन्या गोष्टींना उजाळा देत असताना आपण जे काम करतोय, आपला जो वेळ सार्वजनिक जीवनामध्ये जातोय त्याच्यावर कुटुंबीय खुश नाही आहे अशी आमची एक भावना. त्या चर्चा त्यांनी सांगितलं की आपला वेळ बराचसा गेला, मुलांना आता वाटतं की यांनी हे केलं असतं तर आमची उन्नती, प्रगती किंवा हे क्षेत्र तितकंसं योग्य वाटत नाही कुटुंबाला, पण आपल्याला आवड होती म्हणून आपण हे केलं. अशा प्रकारच्या भावना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या क्षेत्रातल्या कर्त्या माणसाच्या कुटुंबियांच्या मनामध्ये असतात. आजारपणानं पछाडणं हा सहकारी लवकर गेलेला आहे. त्यांनी जीवनभरामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर काम केलं. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला. त्या दिवशी अंत्यविधीला सुद्धा खूप मोठी गर्दी होती. उद्या दशक्रिया विधीच्या वेळी ठराविक मंडळींना भावना व्यक्त करायला मिळतील. एवढं सविस्तरपणानं आमच्यासारख्याला बोलता येईल की नाही किंवा बोलायला मिळालं नसतं. आपण मंडळींनी शोकसभेचं आयोजन करून या ठिकाणी भावना व्यक्त करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरं तर तुम्हाला धन्यवाद द्यावे थोडे आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत असताना या सन्मित्राच्या ज्या स्मृती आहेत त्याचं चांगलं काम आहे, चांगल्या कामासाठीची धडपड, सगळ्या गोष्टी आमच्या स्मरणामध्ये राहतील. आमच्या तालुक्याच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं मी या सन्मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम तत्सत. यानंतर शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भोर यांना विनंती आहे, नानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आंबेगाव तालुक्याचे माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आणि आंबेगाव तालुक्यातील राजकारणातील एक सुसंस्कृत आणि महर्षी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती होती ते आदरणीय वसंतराव बागोजी भालेराव
यांच्या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय आपल्या राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि संपूर्ण शोकसभेसाठी उपस्थित व्यासपीठ, उपस्थित सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, वसंतराव भालेराव, मगाशी आमचे सहकारी मित्र आदरणीय शरदरावजी लेंडे यांनी उल्लेख केला. 1992 साली स्वर्गीय माजी खासदार किसनरावजी बानखेले यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये साहेब एक आघाडी केली आणि जेवढे सगळे उमेदवार होते, दिलीपराव तुम्हाला आठवत असेल की दाढीची आघाडी, आमच्या काळामध्ये जेवढे उमेदवार होते सगळे दाढीवाले होते. माझी पण तेवढी दाढी होते. मी जिल्हा परिषदेला सदस्य झालेलो होतो आणि पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्याला त्यावेळी बसण्याचा अधिकार होता आणि जिल्हा परिषद पंचायत समिती असे मिळून 15चं बहुमत होतं आणि त्याच्यामध्ये 8 आणि 7 अशी मेजॉरिटी झाली. तर स्वर्गीय किसनरावजी बानखेले एक अतिशय हजरजबाबी आणि एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व होता. त्यांनी वसंतराव भालेरावांना सांगितलं, त्यावेळी काही लोकांची इच्छा नव्हती की वसंतराव सभापती व्हावेत, पण त्यांनी सांगितलं, जर बघा तुम्हाला साहेब सभापती जर करत नसतील तर आम्ही आहोत, आमच्याकडून सभापती व्हा. पण साहेबांनी त्यावेळी त्यांना विश्वास ठेवला, सभापती केलं. ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं म्हणजे मी साक्षीदार आहे, पूर्ण तालुक्याचा त्यांनी अभ्यास केला. दुष्काळग्रस्त भाग, ज्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण होती आणि नुकतीच जलसंधारण त्यावेळी समिती स्थापन झालेली होती, त्यावेळी ओढ्या नाल्यांना बंधारे, नळपाणी पुरवठा योजना, बोरवेल, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचं काम सभापतींनी केलं. सुरुवातीच्या काळामध्ये आमचा खूप संघर्ष झाला, ते खूप ॲग्रेसिव्ह होते आणि आमचं पण काय साहेब त्यावेळी लग्न झालेलं नव्हतं, आम्ही पण जरा जास्त नाना ॲग्रेसिव्ह होतो. वयाच्या 23व्या वर्षी सदस्य झालो आणि अगदी पावलोपावले आमचा संघर्ष व्हायचा. त्याच्यामध्ये भराडीचं जे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र होतं, आम्ही दोघंही आरोग्य समितीवर होतो. मी सभापतींना त्यावेळी विनंती केली, टेकवडे म्हणून आरोग्य समितीचे सभापती होते, म्हटलं तिथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमचा संघर्ष झाला. त्यांनी ते रद्द केलं आणि रद्द केल्यानंतर त्यांनी दुसरं गाव सुचवलं. एवढा आमचा वाद विकोपाला गेला की शेवटी अध्यक्षांनी मध्यस्थी केली आणि ते केंद्र भराडीला दिलं. त्यानंतर वसंतराव भालेराव आमचे सासरे झाले, त्यांचे मोठे बंधू आणि माझे मिसेसचे ते सख्खे काका. त्यानंतर सगळा संघर्ष मावळला. परंतु एक आंबेगाव तालुक्यातील राजकारणातील सुसंस्कृत, अतिशय अभ्यासू, चाणाक्ष अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. डबल ग्रॅज्युएट, MSc ॲग्री झालेले, लोकांना काय गरज आहे, लोकांच्या गरजा ओळखून, त्यांची मनं ओळखून, अतिशय चालूमध्ये लोकांना आपलंसं करून त्यांनी समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला. असं एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातून गेलं. आम्ही जरा मध्यंतरी थोडीशी खोड केली होती. सभापतींना घेऊन आम्ही मातोश्रीवर गेलो आणि उद्धवजींना भेट घालून दिली. म्हटलं आंबेगाव तालुक्यामध्ये एक आपल्याला चांगला उमेदवार मिळेल. पण भेटून आल्यानंतर वसंतराव भालेराव साहेबांना आम्ही विनंती केली. मला म्हटले, सुरेश भाऊ खरं सांगू, माझं मन मला सांगत नाही. म्हटलं साहेबांनी, मी जो आज कोण आहे वळसे पाटील साहेबांच्या मुळे आहे, त्यामुळे माझं मन मला म्हणत नाही का तू इकडे येऊन तिकीट घे. त्याच्यामुळं माफ करा, तुम्ही नेलं, मला भेट घडून दिली, परंतु माझ्याच्याने ते शक्य होणार नाही. म्हणजे असं एक निष्ठावंत व्यक्तिमत्व. राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये सेवा, त्याग, निष्ठा हे शब्द फक्त पुस्तकात वाचण्यापुरते राहिलेले आहेत, परंतु ते स्वतःच्या आचरणामध्ये अंगीकारून समाजाला एक वेगळा आदर्श आणि प्रेरणा देण्याचं काम वसंतरावजी भालेराव साहेबांनी केलं. आंबेगावच्या राजकारणामध्ये ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सुवर्ण अक्षरानं त्यांचं देखील नाव लिहून ठेवावं, अशा प्रकारचं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व सभापती साहेबांच्या रूपानं तुमच्या आमच्यातून गेलं. आपण सगळेजण त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एका ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये आमची आघाडी होती. साहेबांना विनंती केली की आम्हाला एक जागा द्या. साहेबांनी देखील मोठं मन करून मयुरी भोर यांना
मार्केट कमिटीला एक जागा उपलब्ध करून दिली आणि प्रचारात देखील साहेबांनी सांगितलं आपल्या उमेदवाराला एखादं मत कमी पडलं तरी चालेल, पण आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडता कामा नये. आणि आपण जर बघितलं तर मयुरीताईला सगळ्यात जास्त मतं पडली. एक चांगला आदर्श म्हणजे साहेबांना आम्ही विनंती केल्यानंतर साहेबांनी आमचं त्या काळामध्ये ऐकलं. आज देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक प्रतिनिधित्व करणाऱ्या मयुरीताई भोर त्या ठिकाणी आहेत. मी आवर्जून साहेब तुम्हाला त्यावेळी धन्यवाद देखील दिले होते. आंबेगाव तालुक्याचं राजकारण कसंही असू द्यात, पण एक सुसंस्कृत राजकारणाचं या तालुक्याला वसा आणि वारसा आहे, तो कायमस्वरूपी टिकून राहील अशा प्रकारची मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो. आणि आदरणीय वसंतरावजी भालेराव यांना मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि 2 शब्द पुरे करतो. ओम शांती. डॉक्टर तुम्ही बोलणार आहे थोडक्यात. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर ताराचंदजी कराळे यांना विनंती आहे आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यायचे. आज या ठिकाणी कैलासवासी वसंतराव भागुजी भालेराव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांना आपण अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वजण उपस्थित आहात. व्यासपीठावरही सर्व पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि उशीर झालेला आहे. सर्वांनी मला सांगितलंय अगदी थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांचा मान राखून खरं पाहायला गेलं तर सभापती साहेब हे लोकांमध्ये काम करणारं असं व्यक्तिमत्व. त्यांचा आणि माझा संबंध मागील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात जास्त करून आला. ते स्वतः उभे होते आणि त्यांचा संपर्क असायचा की डॉक्टर ह्यावेळेस आम्हाला मदत करा, ही माझी शेवटची इलेक्शन आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांना मला वाटतं जाणवलं असेल की आपल्याला ही इलेक्शन अंतिम असेल आणि त्या पद्धतीने त्यांना या तालुक्याने भरघोस असं मतदान केलं आणि त्यांना निवडून दिलं. मग त्यानंतर आपल्या या राज्याचे मंत्री आणि या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांना सभापती केलं आणि खऱ्या अर्थाने एक कर्तृत्ववान माणसाला साहेब तुम्ही न्याय दिला. लोकांमध्ये जाऊन काम कसं करावं तर ते सभापती साहेबांकडून शिकण्यासारखं होतं. असो, मी जास्त काही न बोलता या सभापती साहेबांना मी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना पुन्हा एकदा मी मागील दशक्रियेमध्ये पण एका ठिकाणी सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आपण आपल्या शरीराची हेळसांड करतो. खरं पाहायला गेलं तर आपण सकाळी लवकर उठणे आणि त्यानंतर व्यायाम करणे, घरचा आहार घेणे, तुम्हाला किती गडबड असेल तरी जर वेळ नसेल तर डबा घेऊन तो डबा कुठंतरी घरचाच खाणे. खरं पाहायला गेलं तर कॅन्सर होऊ नये म्हणून अनेक गोष्टीची काळजी घेता येईल आपल्या हाताने. खरं बाहेरचं जेवण न करणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, एसीचा वापर कमी करणे, अशा अनेक गोष्टी. शेतकरी बंधू इथं बसलेले आहेत, पेस्टिसाईडचा वापर कमी करणे, अशा सर्व गोष्टी करण्यासाठी आपण खरं पाहिला आज हे विचार आपण घेऊन जाऊ आणि हीच खऱ्या अर्थानं सभापती साहेबांना श्रद्धांजली असेल. आणि त्यामुळे सर्व तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना वसंतरावजी साहेबांना मी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती. यानंतर उपस्थित सर्वांच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी नानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करायची आहे. शोकाकुल बंधू आणि भगिनी,
आपले सगळ्यांचे सहकारी कैलासवासी वसंतराव भाऊजी भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपलब्ध आहोत. वसंतराव भालेराव यांच्याबद्दल अनेक आठवणी, अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्या आणि त्यांची आठवण जागी केली. मी सुरुवातीलाच कैलासवासी वसंतराव यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला गती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. तसं पाहिलं तर वसंतरावचा माझा काही तसा फार जुना परिचय नव्हता, पण 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीत रामकृष्ण मोरे साहेबांचे एक विश्वासू सहकारी म्हणून वसंतराव त्या काळामध्ये काम करत होते. नंतर दोन्ही पक्ष एकत्र झाले आणि 1989च्या रामकृष्ण मोरेंच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं आमचा परिचय झाला आणि मग पुढचं जे काय राजकारण व्हायचं ते झालं. त्याच्यानंतर 1992 साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. थोड्या काठावरच निवडणुका झाल्या आणि मोठा पेच होता की कोणाला त्या ठिकाणी सभापती करायचं किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाठवायचं. वसंतराव BSc ॲग्री शिकलेले होते. त्यांनी स्वतःचा व्यवसाय केलेला होता. त्यांनी शेतीमध्ये लक्ष घातलेलं होतं आणि हे करताना गावामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा गावोगाव फिरून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम ते करत होते. सभापतीच्या निवडीला एक 2-3 दिवस आधी राहिले होते. मी मुंबईला होतो. एक दिवशी सकाळीच गंगाधर शेठ, मुरलीधर शेठ आणि बाकीचे कळमचे काही कार्यकर्ते माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की यावेळेला आपल्याला वसंतरावना सभापती करायचं. आता निवडून बरेच आले होते, परंतु एक शिकलेला, सवरलेला, सुसंस्कृत असा कार्यकर्ता जर सभापती म्हणून जर काम करेल तर पंचायत समितीमध्ये जे लोक फक्त सयाजीरावचं काम करतात, फक्त सह्या करणे, तर ते थांबेल. आणि जरी त्यांना सांगितलं नाही तरी माझ्या मनामध्ये त्यांनी सभापती व्हावं अशीच इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांना तालुक्याचं सभापती केलं
आणि तालुक्याच्या सभापती पदानंतर माझी एक पद्धत आहे की एखाद्याला संधी द्यायची आणि संधी दिली की त्याच्या कारभारात ढवळाढवळ करायची नाही, पूर्ण स्वातंत्र्य त्या व्यक्तीला देऊन टाकायचं. वसंतरावांची कुठली बदली, कोणाला काही वाटप करायचं आहे, काही सरकारी योजना आहे, ते विचारायचे मला दरवेळेला, याचं काय करायचं त्याचं काय करायचं. मी सांगायचं आता तुम्ही सभापती आहे ना, तुम्ही ठरवा, याच्यातलं मला तुम्ही काही विचारू नका. आणि त्यावेळेची जी पद्धत आहे ती आजही पद्धत आहे. मार्केट कमिटीमध्ये मी कधी फक्त गणपतीला येतो, बाकी इतर वेळेला कधी त्यांच्यात ढवळाढवळ करायला जात नाही. अगदी वार्षिक सभेच्या कार्यक्रमाला सुद्धा मी जात नाही. शरद बँक असेल, पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. मार्केट भीमाशंकर कारखाना असेल, पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी अतिशय चांगलं असं काम करून दाखवलं. परत दुसरी निवडणूक झाली, त्यावेळेला आरक्षण काही इकडची तिकडं तिकडची इकडं झाली. आणि त्यावेळेला वसंतराव जिल्हा परिषदला निवडून आले आणि त्याचबरोबर शैलाताई पण ढोबळे, शिवाजीरावांच्या मिसेस, त्या पण जिल्हा परिषदला निवडून आल्या. कारण आरक्षण होतं, त्यामुळे शिवाजीरावांना थांबायला लागलं होतं. जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या वेळेला बसलो की कोणाला काय पद द्यायचं, कोणाला काय पद द्यायचं, त्यावेळेला वसंतरावांना जिल्हा परिषदमध्ये काहीतरी महत्वाचं पद द्यावं हे माझ्या मनात होतं. परंतु काही लोकांनी सुचवलं की आता जिल्हा परिषदेचं रिझर्वेशन महिला आरक्षण झालेलं आहे अध्यक्षाचं, आणि आता अश्विनीताई मोरमारे यांना जिल्हा परिषद करायचा काही लोकांचा आग्रह होता आणि काही लोकांचा विरोध पण होता. आणि काही लोकांनी असं सांगितलं की जर जिल्हा परिषदचं पद जर आपल्या तालुक्याला मिळणार असेल तर आपण का घेऊ नये. आणि मग त्याच्यावर झाला की शैलाताई ढोबळेंना त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचं ठरवलं. आणि त्यामुळं वसंतराव भालेरावांची संधी जिल्हा परिषदमध्ये पद मिळायची त्या ठिकाणी गेली. ठीक आहे, त्यांनी काही राग नाही मनामध्ये धरला, त्यांनी काम नीटपणाने काम केलं, जिल्ह्याच्या लेवलला काम केलं. त्यांना जिल्हा परिषदमध्ये पक्षाचा प्रतोद म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली आणि सगळा जिल्हा परिषदेचा कारभारच त्यांच्या हातामध्ये दिला, जिल्ह्यातल्या श्रेष्ठींनी सुद्धा. आणि मग पुढे काही घटना घडल्या. मार्केट कमिटीचे सभापती झाले, परत दुसऱ्यांदा सभापती झाले. इतक्या वर्षांमध्ये काही त्यांना पदभेद काही नव्हतं, पण त्यांनी कधी त्याचं दुःख व्यक्त केलं नाही, त्याची खंत व्यक्त केली नाही, त्याची चिडचिड कधी केली नाही. आम्ही सुद्धा मानाने त्यांना बरोबर घेऊन बसत होतो आणि हा कारभार चालू होता. आता मार्केट कमिटीची सभापतीपद त्यांना मिळाल्यानंतर खरं तर मधल्या काळामध्ये आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारकडून चांडोलीला
जी कृषी विभागाची जागा होती 17 एकर, ती जागा पण मंत्रालयामध्ये प्रयत्न करून कृषी विभागाकडून काढून ती जागा मंचरच्या मार्केट कमिटीला दिली, की जेणेकरून हा जो परिसर आहे हा परिसर आपल्याला आता लहान पडायला लागलेला आहे आणि त्या 17 एकरमध्ये डेव्हलपमेंट करायची ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं असेल ते करा, फक्त प्लॅन एकदा तयार झाला की प्लॅन मला एकदा दाखवा फक्त, आणि प्लॅन तयार झाल्यानंतर मग आपण त्याप्रमाणे पुढे जायचा प्रयत्न आपण करू. पण दरम्यानच्या काळात हे दुखणं आलं. पहिल्यापासून मला त्याच्याबद्दल कल्पना होती, डॉक्टरांनी सगळं सांगितलं होतं, पण जेवढे दिवस ते काम करतील तेवढे दिवस त्यांना काम करू द्या असं सांगितलं. एक दिवशी वसंतरावांनी मला येऊन विचारलं, मी मार्केट कमिटीच्या सभापतीचा राजीनामा देऊ का, आता हे दुखणं काय मला झेपत नाही. मी सांगितलं वसंतराव तुम्हाला राजीनामा द्यायचं काही कारण नाही, तुम्ही होणार आहात बरे, तुम्ही काम करत राहा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटत असेल तर आपण सह्यांचे अधिकार दुसरे कोणाला तरी देऊ. आणि मग सचिनला त्यांनी सह्यांचे अधिकार दिले आणि ते काम करत राहिले. म्हणजे माझ्यामुळे संस्थेचं विलंब होतोय कामामध्ये ही भावना मनामध्ये ठेवून पदाचा राजीनामा देण्याची सुद्धा भूमिका त्यांनी ठेवली. अर्थात मी कोणाशी बोललो नाही आणि त्यांनी त्याप्रमाणे पुढे काम केलं. खरं तर त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. मला वाटतं एकदा त्या बाजूला आरक्षण आलं होतं, मला वाटतं रमेशच्या मिसेस निवडून आल्या, त्यावेळेला सुद्धा वसंतरावांच्या कन्येचा विचार आम्ही केला होता. त्यांना विचारलं होतं की तुमच्या मुलीला तुम्ही पंचायत समितीला उभी करता का, तर त्यांनी सांगितलं नाही, मग माझी मुलगी काही उभी नाही राहणार. आणि रमेश शेठच्या मिसेसला पण तिकीट दिलं, निवडून आल्या आणि त्यांना देखील तालुक्याचं सभापतीपद हे त्या ठिकाणी मिळालं, कारण महिला आरक्षण त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली की या कोरोनाच्या काळामध्ये ते रोज ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसायचे आणि जर कोणी माणसं विनाकारण इकडे तिकडे फिरली तर लाऊडस्पीकरवरून पुकारून त्यांना फिरत्या कशाला घरी जा अमुक वगैरे अशा सूचना ज्या व्यक्तींनी स्वतः घ्यायला पाहिजे त्या सूचना दिवसभर ग्रामपंचायतच्या ऑफिसमधून लाऊडस्पीकरवरून त्या सूचना लोकांना द्यायचं काम ते करायचे. आणि नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करायचे. आपल्या भागात हळदीचं पीक कोणी घेत नव्हतं, त्यांनी हळदीच्या पिकाला घ्यायला सुरुवात केली. नंतर बाकीच्या लोकांनी सुद्धा हळदीचं पीक घ्यायला सुरुवात केली. आणि असा एक हरवणारी कार्यकर्ता, कुटुंब वत्सल कार्यकर्ता, गावासाठी लढणारा झगडणारा कार्यकर्ता, या सगळ्या गुणांमध्ये बसणं हे त्यांची कला होती. आणि सगळ्यांना त्यांनी गाव आणि तिकडचा सगळा परिसर वर्षानुवर्ष 90 सालापासून, म्हणजे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझी जेव्हा त्यांचा परिचय झाला किंवा 89ला, त्यावेळेला त्यांनी वर्षानुवर्ष त्या भागामध्ये चांगलं काम केलं. परंतु नंतर त्यांना दुर्धर आजार झाला,
सगळे डॉक्टर्स पाहिले, आम्ही मोठे मोठे डॉक्टर्स पाहिले, परंतु त्याच्यातून काही बाहेर निघेल असं वाटलं नाही. खरं तर नाही ते बाहेर पडले त्याच्यातून. आणि शेवटी आज आपल्यामध्ये राहिले नाही. सुलतान प्रधान नावाचे एक मुंबईतले तोंडाचे एक अतिशय मोठे डॉक्टर आहेत, जागतिक कीर्तीचे. त्यांनी सुद्धा त्यांना पाहिलं, परंतु त्यांनी तेच ओपिनियन दिलं की आता काही शक्य नाही म्हणून, आणि ते गेले. उद्या त्यांची दशक्रिया आहे. आज मार्केट कमिटीने त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, त्याच्या आधी ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. एक माझा जवळचा सहकारी, विश्वासू सहकारी वसंतराव आज गेले. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माननीय श्री श्यामराव माळी यांना विनंती आहे पसायदान म्हणण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि सर्वांनी पसायदानासाठी जागेवरती उभं राहायचे आणि आपल्या पायातील चप्पल काढायची आहे. तसेच पसायदान झाल्यानंतर या ठिकाणी लगेच मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता विश्वात न केले येणे वागणे तो शावे तोषणी मज द्यावे तसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातो वर्षत सखळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटते भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे एत मने श्री विश्वेश्वराव आहोईल
बसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांति शांति शांति